गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी काजल स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळ सकाळ माझी डबे भरण्याची तयारी चालू होती. पप्पांचा आणि त्यांचा डबा सोबतच भरते मी. भाजी केली होती घेवड्याची, आपली श्रावणी घेवड्याची भाजी, मसाले भात आणि चपात्या केल्या होत्या डब्यासाठी. आज मसाले भात केला. दोघांचा डबा एकत्र भरला म्हणजे वेळ पण कमी लागतो आणि सोबत भरला म्हणजे काय काय भरलं हे समजतं. पण ते मस्त असं दोघांचा डबा भरला. जायचं होतं आम्हाला बाहेर, कारण की आज थोड्याशा साड्या घ्यायच्या होत्या आईंसाठी. ही त्याची पण लवकर मला तयार चालू करायची होती. आणि इथं आईने माझ्यासाठी चपात्या केल्या त्या मस्त अशा. आई गावाला गेले की चपात्या खायला नाही भेटत आईंच्या हातच्या. मस्त आईंच्या हातची चहा चपाती खाल्ली. आणि आई नव्हता आज उपवास. मी पिलूची पण झोप झाली, तो झोपेतून उठला होता. त्याला पण थोडंसं पाणी पाजलं आणि चपाती चारली. आम्हाला काय खायचं रोज नाही खात पण कधीतरी चालते. झालंय आजी सोबत शॉपिंग करायला ना. आम्हाला घरून निघायला वाजले होते आय थिंक 11:30-12. त्यामुळे खूप ऊन लागत होतं. मी तोंडाला पहिला स्कार्फ बांधला आणि जवळच असल्यामुळे चाललं होतो. आमच्या इथून 1-1.5-2 किलोमीटर असेल आय थिंक. त्यामुळे चालता जावं म्हटलं. दुकानात पोचलो आणि साडी घ्यायचं म्हटलं की खूप कन्फ्युजन होतं. आणि आम्हाला आज येलो कलरची आणि व्हाईट कलरची बेसिकली साडी घ्यायची होती. सो त्या टाईपमध्येच बघत होतो साड्या, कॉटन टाईपमध्ये. दुकानामध्येच आम्हाला 2 तास तरी गेले असतील. आणि आमच्या आज येणार होते तांदूळ, त्या माणसांनी आम्हाला पोर्टर करून दिले होते. सो आज येणार होते ते. आमची घाई झाली, मग पटकन साड्या घेतल्या. आणि त्यात गाड्या शेजारून चालू होतं पाणीपुरीचा गाडा दिसला. पिलूनी हट्टच केला पाणीपुरी. मग त्याला पार्सल घेतली. तिथं खायला काय टाइमच नाही भेटला. आणि कारण की गाडी घरी येऊन थांबली होती त्याच्यामुळे पटपट त्याला पळत आणलं. आमची येताना खूप मजा आली, कारण की आम्ही पळत आलो. जाताना निवांत गेलो चालत, पण येताना खूप पळत आलो. खूप दम लागला होता. फोन करेल ना अजून आल्यावरती. पोर्टरवाला आणि हे आहे आमच्या घराजवळचं सरकारी हॉस्पिटल. याला पण म्हणणार पण नाही सरकारी हॉस्पिटल, एवढी क्लिनिंग असते आतमध्ये. शेजारीच ऑपोजिट साईडला हॉस्पिटलच्या बैलगाड्याचा घाट आहे. आता यात्रेमध्ये एप्रिलमध्ये आय थिंक बैलगाडी भरतील. एप्रिलमध्ये आणि गणपतीमध्ये बैलगाड्याचे स्पर्धा असतात घाटामध्ये. फायनली चालत घरी पोचलो आणि मी वर आले आणि आई खालीच थांबल्या, कारण की ते गाडीमध्ये तांदूळ उतरून घ्यायचे होते. घरी आल्या मी पिलूला की पाणीपुरीचं पार्सल ओपन करून दिलं. त्याला कंट्रोलच झालं नाही. पिलूला प्रचंड पाणीपुरी आवडते. त्याला एकदा चारली होती गार्डन शेजारची. तेव्हापासून तो जेव्हा त्या रोडने येईल तेव्हा तो थांबवतोच नाही, तसं पुढंच जाऊन देत नाही. तर खूप त्रास देतो घरी आल्यावरती. मस्त अशी पिलुनी आणि मी पाणीपुरी एन्जॉय केली. आणि नंतर आईंसाठी खिचडी बनवली आणि आमच्यासाठी काय पाणीपुरी होतीच. आणि पाणीपुरी खाऊन झाल्यावरती आम्ही बसलो परत खिचडी आणि आमटीवरती. आमच्या इथे खिचडी असेल की आमटी लागतेच. तुझंच आहे, खायचं आहे तुला. आता वाजलेत 8 आणि आता माझं काम आवरलंय. स्वयंपाक झाला, दूध तापाय ठेवलंय. आज आई दूध लवकरच घेऊन आल्या. आणि भाऊजी गेले तर बाहेर, ते काय आज जेवणार नाही. आज आम्ही तिघंच आहे. बघू आता सगळे कधी एकत्र जमा होतील तेव्हा जेवण करू 8:30पर्यंत. आई गेलेत बाहेर पलीकडच्या रोडला, त्यांना काहीतरी आणायचं होतं सामान, ते आणायला. दाखवत मला पुढं कसं. आणि पिल्लू गेला आजीसोबतच गेलेला आहे पिल्लू. आणि इथे मी त्यांच्यासाठी मलिदा बनवत होते. त्यासाठी तूप थोडं तापून घेतलं आणि चपाती चुरून घेतली होती.
पलीकडे पप्पांना पण जेवण दिलं तर करायला. त्यांना काय एवढी भूक नव्हती, त्याच्यामुळे ते म्हणले फक्त थोडासा मलिदाच खाईल. मग त्यांना चपातीचा मलिदा बनवून दिला, गूळ आणि तूप घालून. जेवण झालं आणि सगळं काम आवरून मला आज एक काम होतं पेंडिंग, ते म्हटलं करून घ्यावं. ब्लाऊजचे हुक बसवायचे होते, सो ते बसून घेतले. माझ्याकडून मी एका रिक्षामध्ये बसले होते तेव्हा रिक्षामध्ये अडकले होते, त्याच्यामुळे ते हुक्स निघले होते, म्हणून ते हुक बसवले. आणि छान असं जेवण झालं. आणि आज मला एक काम होतं, ब्लाऊज होता, ब्लॅक ब्लाऊजला थोडे बटन्स बसवायचे होते, ते निघले होते म्हणून दुसरे बसवायचे होते. त्या साईडचे घावलेच नाहीत मला, मग मोठ्या साईडचे आणले होते मी, सो ते बसवले. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.